पीएम उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मिळणारी सबसिडी कोणाला मिळणार? हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना वार्षिक 9 सिलेंडरपर्यंत 14.2 किलोच्या सिलेंडरवरती 300 रुपयापर्यंतची सबसिडी देण्यात येते. परंतु ही सबसिडी बंद होऊ नये म्हणून पुन्हा एकदा सर्वच गॅस कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आलेले आहे. देशभरामध्ये जवळपास 10,55,00,000 पेक्षा जास्त लाभार्थी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळपास 55 लाखापेक्षा अधिक लाभार्थी या योजनेमध्ये सहभागी आहेत. संबंधित लाभार्थ्यांना वर्षातून एकदाच ई-केवायसी करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. अनेक महिला लाभार्थ्यांना गॅस एजन्सीच्या माध्यमातून इंडियन, भारत, HP या एजन्सीकडून केवायसी करण्यासाठी कॉल करण्यात येत आहेत. परंतु महिला लाभार्थी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी झाली नाही तर अशा लाभार्थ्यांची सबसिडी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही केवायसी तुम्ही घरी बसल्या देखील करू शकता. यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही वापरत असलेल्या इंडियन, भारत गॅस किंवा HP गॅस यापैकी एका गॅसचे ॲप डाउनलोड करायचे आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला केवायसी करता येणार आहे किंवा तुम्ही थेट त्या संबंधित पोर्टलच्या माध्यमातून देखील केवायसी करू शकता किंवा आपल्या गॅस डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील ही केवायसी पूर्ण करू शकता. त्यामुळे या मार्च महिन्यातील 31 तारखेपर्यंत तुम्ही ही केवायसी पूर्ण करू शकणार आहात. नाहीतर तुम्हाला मिळणारी जी सबसिडी आहे ती बंद होणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.